नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आजचा विषय विवाह नोंदणी दाखल्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे या कार्यालयाकडील हे पत्र आहे. दिनांक 20/2/2019 रोजीचं हे पत्र माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा निबंधक विवाह मंडळ व विवाह नोंदणी विभागस्तरीय समन्वय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने सर्व उपकार्यकारी आरोग्य अधिकारी मुख्यालय बृहन्मुंबई मनपा मुंबई तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या नावाने हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. विषय विवाह नोंदणी दाखल्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विवाह नोंदणी करताना दाखल्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत बऱ्याच जिल्ह्यांकडून विचारणा केली होती. याबाबत शासनाकडून उपरोक्त संदर्भान्वये मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. प्रस्तुत प्रकरणी विधी व न्याय विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार ज्या अर्थी निबंधकास विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत त्या अर्थी जनरल क्लॉज ऍक्टच्या कलम 21 नुसार निबंधकास नोंदणी प्रमाणपत्र दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत. विवाह नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या अधिकारात विवाह नोंदणी प्रमाणपत्र दुरुस्त करण्याच्या अधिकाराचा समावेश होतो. त्यामुळे विवाह निबंधकास विवाह नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती करण्याचे अधिकार देण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नाही. आपणास कळवण्यात येते की आपण आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण व शहरी विभागातील विवाह निबंधकांना वर नमूद केल्याप्रमाणे कळवावे. आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कसला करताय? चॅनलवरील दररोज नवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी करा सबस्क्राईब. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम संबंधीचे शासन निर्णय आपणास हवे असतील तर आपण ग्रामविकास ई सेवा .com ह्या वेबसाईटवर जायचे आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर ग्रामविकास सेवा मधील ग्रामपंचायत अधिनियम ह्या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण स्क्रॉल करून बघा बरेचसे विषय आपण यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आपण स्क्रॉल करून खाली यायचं आहे. त्यानंतर बघा इथे दिलेला आहे महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम. ह्या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा विवाह नोंदणी संबंधीचे जे शासन निर्णय ग्रामविकास ई सेवा चॅनलकडे उपलब्ध आहेत ते शासन निर्णय किंवा परिपत्रक आपण ह्या पेजमध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण आवश्यकतेनुसार हे परिपत्रक शासन निर्णय आपण डाउनलोड करून घेऊ शकता. ही ऑरेंज कलरची जी लिंक आपणास दिसते आहे त्यावर आपण क्लिक केल्यावर आपण ते परिपत्रक किंवा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवायची आहे. पुन्हा आपणास विनंती आहे की आपण अजूनही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. एक सूचना आपल्या करता आहे. ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी व अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे. ग्रामविकास ई सेवा निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. अनावधानाने राहिलेल्या त्रुटी व चुकींसाठी हे चॅनल जबाबदार राहणार नाही. अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी वा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करता येईल. ग्रामविकास ई सेवा चॅनल मार्फत आपले खूप खूप आभार. धन्यवाद.